नमस्कार, जय हिंद सगळ्यांना। मी रुपेश आमले आपलं अभिनव नव भारत या प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण डिपार्टमेंटल PSI याच्या जी पूर्वपरीक्षा आहे त्याच्यामधील जे सगळे विषय आहेत तर त्याच्या अभ्यास स्ट्रॅटेजी एकंदरीत पाहत आहोत। सुरुवातीला आपण परराष्ट्र संबंध याची अभ्यास स्ट्रॅटेजी बघितली आणि त्याला तुम्ही एकदम असा उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल तुमचे सर्वांचे प्रथमतः मी मनापासून आभार मानतो। आणि डिपार्टमेंटल PSI परीक्षेसाठी जे पूर्वपरीक्षेसाठी विषय आहेत त्याच्यातले प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण एका विषयाची जी आहे अभ्यास स्ट्रॅटेजी बघत आहोत। परराष्ट्र संबंधाची बघून झालेली आहे आणि इथून पुढच्या आता आज आपण इतिहास या विषयाची अभ्यास स्ट्रॅटेजी बघणार आहोत। डिपार्टमेंटल PSI परीक्षेला आतापर्यंत जवळपास 15 ते 16 मार्कांसाठी इतिहास हा विषय, इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा, ठीक आहे, तर विषय विचारला जातो आणि समाज सुधारक हा टॉपिक त्याच्यामध्ये प्रामुख्याने आजपर्यंत विचारला गेलेला आहे। तर एकंदरीत आयोगाचा ट्रेंड कसा होता 2017, 21 आणि 23, आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे, एकंदरीत सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। तर कोणताही वेळ न घालवता आपण सुरू करूयात। यानंतर तुम्हाला इतिहासाचा अभ्यास कसा करायचा आणि कुठं भर द्यायचा आणि कुठं नाही, काय करायचं आणि काय नाही, हे तुम्हाला 100% समजणार। शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा आहे। तर पहा, डिपार्टमेंटल PSI इतिहास अभ्यास स्ट्रॅटेजी हा तुमचा भाऊ रुपेश आमले, ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे, तरी पण परत एकदा सांगतो। आपण बघूयात, आता सुरू करूयात, चला। डिपार्टमेंटल PSI 2025 जी आगामी येणारी परीक्षा आहे त्यासाठी आपल्याला आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्रातील समाज सुधारक हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे। तर या लेक्चर मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, या लेक्चर मध्ये आपल्याला मिळणार आहे डिपार्टमेंटल PSI करिता इतिहासाचा अभ्यास नेमका कसा करावा, भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास याची एकंदरीत सांगड कशी घालायची। दोन्ही आता आपल्याला भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास वेगळा करता येत नाही, ठीक आहे। त्यामुळे अभ्यास करताना म्हणजे महाराष्ट्राने जो इम्पॅक्ट भारतावर टाकलेला आहे त्यामुळे भारताचा इतिहास जो घडायला किंवा तयार व्हायला जी महाराष्ट्रामार्फत मदत झालेली आहे, तर त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास वेगळा करता येत नाही। म्हणूनच भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास याची आपल्याला एकंदरीत सांगड घालावी लागणार आहे, एकंदरीत सोबत अभ्यास आपल्याला त्याचा करावा लागणार आहे। इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचे वर्ष कसे लक्षात ठेवायचे, तर बघा, इतिहासाचा अभ्यास करत असताना जे आहे तर सनावळ्या या गोष्टी सगळ्या आपण बघत असतो, परंतु एकंदरीत या पाठ करणं आपल्याला खूप अवघड जातं। तर ह्या पाठ कशा करायच्या, सगळ्या सनावळ्या पाठ करायच्या असतात की नेमक्या पर्टिक्युलर घटना तिथं आपल्याला पाठ करावे लागणार आहेत, त्याचे सनावळ्या पाठ करावे लागणार आहेत, हे तिथं महत्त्वाचं ठरतं, ठीक आहे। म्हणजे आपण सगळे आतापर्यंत ज्या घटना झाल्या त्या सगळ्याच पाठ करत बसलो, सगळे सणवाऱ्या पाठ करत बसलो तर आपल्या तिथं अभ्यासाला अवघड जाणार आहे। तर त्यामुळे इतिहासाचं असं आहे की जिथं थोडासा चेंज होतो म्हणजे इतिहासाला तिथं नवीन वळण भेटतं, तर तिथं आयोग जे आहे तर सनावळ्या विचारण्याचं प्रमाण तिथं दिसतं आयोगाचं। म्हणजेच कसं पहा, 1857चा उठाव, 1857च्या उठावानंतर इतिहासाला वेगळं वळण मिळालेलं दिसतं, ठीक आहे। तर त्यामुळे 1857च्या काळामध्ये ज्या काही घटना झाल्या तर तिथं आपल्याला तिथलच्या सनावळ्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर बघितलं आपण तर 1905 बंगालची फाळणी ज्यावेळी झाली, 1905 ते 1920, तर 1905 ते 1920 मध्ये जे काही टिळक युग होतं तर तिथं जे काही बदल झालेले आहेत इतिहासामध्ये, जे काही घटना झालेल्या आहेत तर त्या तिथं महत्त्वाच्या ठरतात, ठीक आहे। म्हणजे 1905 ला बंगालची फाळणी, 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना, त्याच्यानंतर 1915 नंतर होमरूल लीग आणि 1920 ला टिळकांचं निधन आणि गांधींचा उदय तिथं आपल्याला झालेला दिसतो। तर त्या पर्टिक्युलर त्या पिरियड मधल्या घटना आपल्याला बघायच्या महत्त्वाच्या आपल्याला ठरतात। 1920 नंतर मग जे आहे गांधीयुग सुरू झालेलं आहे, त्यांचं असहकार आंदोलन म्हणा, ठीक आहे। त्याच्यानंतर 1930 सविनय कायदेभंग म्हणा, तर ह्या घटना तिथं महत्त्वाच्या ठरतात। 1942 नंतर चलेजाव आंदोलन आणि मग 1947 पर्यंत आपला जो काही भारत स्वतंत्र झाला तर त्याच्यामधल्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत तर त्याच्यावरती जे सनावळ्या आहेत तर तिथं आयोग प्रश्न विचारत असतो। तर त्यामुळं सगळ्याच करायची गरज नाहीये, जे काही महत्त्वाचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे, ठीक आहे। म्हणजे सगळंच करत बसायचं असं नाही, परंतु जे काही फोकस आहे तर ते फोकस व्यवस्थित करायचं आणि त्या आजूबाजूच्या ज्या काही घटना आहेत त्याचा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा। कारण आयोगाचा ट्रेंड बघता आपण बरेच जण म्हणतात की एवढं काय करायचं नसतं डिपार्टमेंटल PSIला, एवढं सगळं कशाला देता येते लोक, एवढे सगळ्या नोट्स कशाला पाहिजे नाहीत, ठीक आहे, पर्टिक्युलर थोडं द्या। तर आता तशी कंडिशन डिपार्टमेंटल PSIची राहिलेली नाही, लक्षात घ्या। आता तुम्ही जर 2023चा प्रश्नपत्रिका बघितली आणि त्याच्यामधील इतिहासाचे जर प्रश्न बघितले तर 2017 आणि 2021ला जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यापेक्षा एकदम वेगळे प्रश्न, म्हणजे थोडेसे चौकटीत राहूनच परंतु थोडेसे डीप मध्ये जाऊन, ज्याला आपण स्टेप डाऊन पद्धत अशी म्हणतो, तर ते स्टेप डाऊन जाऊन म्हणजे डीप मध्ये जाऊन खोलात जाऊन तिथं आयोगाने प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात। ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहेत, कारण आपल्याला जे आहे तर अभ्यास करताना PYQचं महत्त्व खूप आहे। तर ते PYQ आयोगाने 2017, 2021 आणि 2023ला कसे विचारलेले आहेत
तर ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याच्यातून तुम्हाला समजेल की आयोगाचा ट्रेंड कसा बदलतोय आणि डिपार्टमेंटल PSI साठी जे काही पहिले फॅक्च्युअल डाटा किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सरळ सरळ असायचे तर आता तसे नाही आहेत इतिहासाचे बघायचे झाले तर. तिथे थोडेसे जे काही घटना झालेल्या आहेत त्याच्या मागची पार्श्वभूमी, संकल्पनात्मक प्रश्न तिथं आयोगाच्या विचारण्यावर तिथं भर दिलेला आयोगाने दिसतो. ठीक आहे. आणि याच्यातूनच आपल्याला पूर्ण जे आहे तर अभ्यासाची रणनीती आपल्याला आखायची, अभ्यासाची मोर्चेबांधणी आपल्याला करायची. त्यामुळे शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ पहा. आपण 2017, 2021 आणि 2023 यातील जे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नांवरून हॉट टॉपिक्स कोणते आहेत, एकदम इम्पॉर्टंट टॉपिक्स, IMP टॉपिक्स, तुम्हाला 10 टॉपिक्स मी देणार आहे आणि त्याचा अभ्यास करून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क जे आहेत तर ते इतिहासामध्ये पाडता येतील. ठीक आहे. म्हणजे एखादा प्रश्न जर आयोगाने चेंज नाही केला, रद्द नाही केला तर 100% आपल्याला तिथं आउट ऑफ मार्क आपल्याला मिळू शकतील. ओके. तर थोडासा प्रमोशनचा भाग, आपली जी आहे अभिनव नव भारत या प्लॅटफॉर्मवर आपण डिपार्टमेंटल PSI परीक्षेसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा, ठीक आहे, यासाठी इंटिग्रेटेड बॅच लॉन्च केलेली आहे. आधी सगळ्यांना माहिती आहे बॅच एकदम छानपैकी चालू आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तिथं ऍडमिशन घेतलेले आहेत. आतापर्यंत जवळपास 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऍप इन्स्टॉलेशन अभिनव नव भारत हे केलेलं आहे. याच्यामध्ये सध्या आपल्याला ऑफर चालू आहे. ऑफरमध्ये जे आहे 25% डिस्काउंट, सगळ्यात मोठी आजपर्यंतची ऑफर, 25% डिस्काउंट देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला ही जी बॅच आहे तर ही बॅच 10,000ची जी बॅच आहे तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त 7,499 रुपयाला मिळून जाणार आहे. ठीक आहे. 7,499 रुपयाला ही बॅच मिळणार आहे. ही ऑफर जी आहे तर ती फक्त 6 नोव्हेंबर पर्यंत चालू आहे. 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालू आहे ही ऑफर. त्यामुळं याच्यानंतर मूळ किंमत जी आहे तर ती बॅचची 10,000 रुपये होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सर्व विषय, त्याच्यानंतर तुम्हाला 5 जे आहेत, 5 पूर्वच्या आणि 5 मुख्यच्या प्रॅक्टिस टेस्ट तिथे तुम्हाला मिळणार आहेत. मान्य उद्धव ढवळे सरांनी आपल्या सर्वांसाठी ही जी आहे ऑफर लॉन्च केलेली आहे. 25%ची 10,000 रुपयाची बॅच जी आहे तुम्हाला 7,499 रुपयामध्ये मिळणार आणि त्याच्यामध्ये 2 वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे बॅचची. किती? 2 वर्ष, लक्षात राहून द्या. म्हणजे याच्यामध्ये तुमचे जर 2 परीक्षा झाल्या डिपार्टमेंटल PSIच्या तर हीच बॅच तुम्हाला तिथं कंटिन्यू करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचे व्ह्यू जे आहेत तर तुम्हाला अनलिमिटेड असणार आहेत. अनलिमिटेड व्ह्यू म्हणजे तुम्ही किती पण बघा, कशी पण बघा, ड्युटीवर असताना ड्युटीवर बघा, घरी असताना घरी बघा, जेवताना बघा, जेवण झालं झोपताना बघा. ठीक आहे. म्हणजे कशी पण व्हिडिओ बघा, तुम्ही किती पण वेळा बघू शकता आणि अभ्यास करू शकता. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये शिक्षक वृंद कोण आहे? शिक्षक जे आहेत तर आपल्या सगळ्यांचे कायदा किंग आपण ज्यांना म्हणतो, आपल्या सगळ्यांचे लाडके जे उद्धव ढवळे सर आहेत. स्वतः त्यांनी 4 इंटरव्ह्यू PSIचे दिलेले आहेत. मागील 10 वर्षांचा अनुभव त्यांना आहे कायदा शिकवण्याचा. डायरेक्ट PSIला त्यांनी बरेच असे कायद्याचे बॅचेस, बरेचसे विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेलेले आहेत आणि बरेचसे विद्यार्थी त्यांनी घडवलेले आपल्याला एकंदरीत दिसतात. तर उद्धव ढवळे सर स्वतः कायदा किंग आहेत तर ते कायदा आणि पूर्ण मुख्य परीक्षेचे जे विषय आहेत तर ते शिकवणार. त्याच्यानंतर फॉरेन्सिक सायन्स जे आहे, फॉरेन्सिक सायन्स आपले डॉक्टर API सचिन चौगुले सर जे आहेत तर ते फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन शिकवणार आहेत. तर त्यांचं स्वतःचं जे आहे तर ते पुस्तक मार्केटमध्ये आहे, सगळ्यांना माहिती आहे. मागील परीक्षेच्या वेळेस त्यांच्या पुस्तकातील सर्व प्रश्न जसेचे तसे आलेले होते. त्याच्यानंतर मराठी व्याकरण जे आहेत PSI गणेश कारडकर सर शिकवणार आहेत. गणेश कारडकर सर जे आहेत तर स्वतः मोरावाळिंबे सरांचं जे पुस्तक आहे व्याकरणाचं तर त्याचे लेखक आहेत. त्याच्यानंतर इंग्लिश व्याकरण स्वतः PSI वैभव सांगळे सर, रँक 4 आहे त्यांची आणि इंग्लिशला आउट ऑफ मार्क त्यांनी मिळवलेले आहेत. तर हे स्वतः इंग्रजी व्याकरण जे आहे तर शिकवत आहेत. आणि बाकीचे जे 50 मार्काचे जे GST विषय आहेत म्हणजे इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर चालू घडामोडी जे आहेत आणि परराष्ट्र संबंध ते स्वतः मी शिकवणार आहे. आणि सोनाली गोडे मॅडम जे आहेत तर त्या आपल्या अभिनव भारतच्या संचालिका आहेत. तर सर्वांना जर फायदा घ्यायचा आहे, अभ्यास सुरू करायचा आहे, 100% त्यांनी अभ्यास सुरू करा. 7,499 मध्ये 5 प्रॅक्टिस टेस्ट मुख्यच्या, 5 प्रॅक्टिस टेस्ट पूर्वच्या, त्याच्यानंतर पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम, 2 वर्ष व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड व्ह्यूज. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच बॅच मध्ये एकाच छताखाली मिळणार आहेत. तर सर्वांनी याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. ओके. तर आपलं आता आपलं मेन गोष्ट अभ्यासाची. तर सर्वांनी लक्ष द्या. आता आयोगाचा ट्रेंड आपल्याला बघायचा आहे. आयोगाचा ट्रेंड काय एकंदरीत आपण 2017, 2021 आणि 2023 याच्यातील प्रश्नपत्रिकांचे सगळे प्रश्न आपण इथं घेतलेले आहेत. ठीक आहे. तर पहा, पहिला प्रश्न काय, आयोगाचा ट्रेंड आपण बघणार आहे. आता हा जो प्रश्न आहे हा 2017चा आहे. याच्यातून तुम्हाला आयोग स्टेप डाऊन कसे प्रश्न विचारतो आणि आपण कशावर फोकस करायला पाहिजे हे समजणार आहे. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुंबईमध्ये पुढीलपैकी कोणते महाविद्यालय सुरू केले? तर आपल्याला इथे दिसतंय 2017ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तिथं प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, हा प्रश्न जो आहे तर तो समाज सुधारक या टॉपिक मध्ये दिले. काय? समाज सुधारक. ओके, आता याचे उत्तर काय काय नाही याच्याशी आपल्याला घेणे देणे नाहीये, परंतु आयोग प्रश्न कसे विचारतो ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे, तर पहा, तर याचं उत्तर जे आहे तर सिद्धार्थ महाविद्यालय. तर आता 2017ला जर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न आला असेल तर आपल्याला 2021ला आणि 2023ला पोरांचं काम होतं की आपण बाबासाहेब आंबेडकरांची सगळी माहिती तिथं बघणं, सगळ्या माहितीचा तिथं व्यवस्थित अभ्यास करणं हे मुलांनी तिथं करायला पाहिजे होतं. कारण पुढील जो आहे 2021 रोजी डिपार्टमेंटल PSI ला परत बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न आलेला दिसतो. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातील MA च्या पदवीसाठी कोणता प्रबंध लिहिला? कोणता प्रबंध लिहिला? परत बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न आलेला आहे. तर हा प्रबंध होता प्राचीन भारतातील व्यापार. म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय समजतं की आयोग जो आहे तर तो मागच्या प्रश्नपत्रिकेवरूनच परत प्रश्न तयार करतोय, मागच्या प्रश्नांवरूनच फक्त डीप मध्ये जातोय. मागच्या वेळेस त्यांनी काय प्रश्न विचारला की संस्थेमध्ये मुंबई कोणते विद्यालय सुरू केले? पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे जी आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुंबईमध्ये कोणते महाविद्यालय सुरू केले? तर ते सिद्धार्थ महाविद्यालय. परंतु त्याच्या पुढचं आंबेडकरांनी काय काम केलेलं आहे तर त्याच्याविषयी कोणता प्रबंध लिहिलेला आहे त्यांनी? कोलंबिया विद्यापीठामध्ये MA च्या पदवीसाठी कोणता प्रबंध लिहिला? हा आंबेडकरांवरच स्टेप डाऊन प्रश्न विचारलेला आहे. तो आहे भारतातील प्राचीन भारतातील व्यापार. ठीक आहे, मग आपलं काम हे आहे की आंबेडकरांवर जर प्रश्न येतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जर आयोग वारंवार प्रश्न विचारतोय, तर आपलं काम आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लहानपणापासून त्यांचं शेवटपर्यंत त्यांनी काय काय कार्य केलं, कोणते पुस्तक लिहिले, ठीक आहे, त्यांचे कोणते प्रबंध लिहिले, कोणत्या प्रबंधामुळे त्यांना कोणती डिग्री मिळाली, त्याच्यानंतर बाकीचे त्यांचे जे सगळे काम आहेत तर ते काम करणं, आपले अभ्यासनं हे आपलं तिथं काम आहे. लक्षात राहून द्या. ठीक आहे, तर पहा पुढचा प्रश्न आता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कुठे पाठवले होते? आता हा प्रश्न आहे शाहू महाराजांविषयी आणि हा सुद्धा आहे समाज सुधारक या टॉपिक मधील. SS म्हणजे समाज सुधारक. ठीक आहे, SS म्हणजे समाज सुधारक, म्हणजे परत मोठं समाज सुधारक लिहायला नको म्हणून शॉर्टकट दिलाय समाज सुधारक SS. आता तुम्ही पण तुमच्या अभ्यासामध्ये ते वापरू शकता. SS लक्षात राहून द्या. ठीक आहे, तर काय? राजर्षी शाहू महाराजांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कुठे पाठवले होते? आता हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI 2017चा. ठीक आहे, 2017चा. आता त्यांना कुठं पाठवलं होतं? तर आपण आपली जी समाज सुधारक सिरीज चालू आहे तर त्याच्यामध्ये मी शाहू महाराजांबद्दल त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी काय काय कार्य केले, काय काय नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं व्यवस्थित सांगितलेल्या आहे. तर हे जे शिक्षण घेतलं होतं त्यांनी राजकोटमध्ये घेतलं होतं. ठीक आहे, आता हे जे राजकोट महाविद्यालय होतं तर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी राजकोटला का पाठवलं होतं त्यांना? कारण राजकोटमध्ये जे आपले युवराज असतात, म्हणजे जे राजकुमार असतात, तर राजकुमारांना शिक्षण देण्यासाठी तिथं ती सुविधा होती राजकोटला, तर त्यामुळे त्यांना तिथं राजकोटला पाठवलं होतं. आता पहा दुसरा प्रश्न द्या बघा ह्याच्यातला. हे ज्योतिराव फुलेंचे किंवा त्यांच्या सत्यशोधक समाजाचे अनुयायी नव्हते. आता बघा हा प्रश्न जो आहे डिपार्टमेंटल PSI 2021 ला विचारला. आता आपण बघितलं की 2017ला शाहूंचा प्रश्न विचारला. ठीक आहे, तर 2021 ला जे कोणी मुलं पेपर देत होते त्यांचं काम होतं की शाहू महाराजांवर त्यांनी व्यवस्थितरित्या तिथं अभ्यास केला पाहिजे होता. इथं काय प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हे ज्योतिराव फुलेंचे किंवा त्यांच्या सत्यशोधक समाजाचे अनुयायी नव्हते. तर ह्याच्यामध्ये याचं उत्तर आहे शाहू महाराज. 2017चा शाहू महाराजांचाच प्रश्न इथं स्टेप डाऊन करून आयोगाने विचारलेला आहे. स्टेप डाऊन म्हणजे थोडासा डीप मध्ये जाऊन इथं त्यांनी मिक्स प्रश्न विचारलेला आहे. फुले प्लस शाहू महाराज. हा प्रश्न सुद्धा समाज सुधारक या कॉन्टेस्टवर विचारलेला आहे त्यांनी. ठीक आहे, म्हणजे इथं समाज सुधारक मिक्स करून विचारलेले आहेत. हा ट्रेंड इथं 2021 ला दिसतो आपल्याला. जर शाहू महाराज 2017ला व्यवस्थित केले असते पोरांनी तर इथं जे आहे पोरांचं तिथं कन्फ्युजन झालं नसतं. हे सगळे महात्मा फुलेंचे अनुयायी आहेत आणि फक्त शाहू महाराज जे आहे तर ते सत्यशोधक समाज किंवा फुलेंचे अनुयायी नव्हते, हे लक्षात असून द्या. ठीक आहे, तर त्यामुळे इथं उत्तर होतं शाहू महाराज. म्हणजे शाहू महाराजांना स्टेप डाऊन प्रश्न त्यांनी विचारलेला दिसतो. तर बघा आता काय 1920 मध्ये माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाच्या परिषदेच्या आयोजनाशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI 2023 चा. आता पहा माणगाव परिषद, आता म्हणजे आयोग डीप मध्ये कसा जातोय. आता 2021 ला तुम्ही बघितलं, परत एकदा दाखवतो तुम्हाला. 2017ला सरळ प्रश्न होता राजकोट कुठे शिक्षण झालं शाहूंचं, बरोबर. 2021 ला थोडासा मिक्स विचारला, फुले आणि शाहू एकत्र करून विचारला, बरोबर.
आता 2023 ला कसं विचारलाय अजून बघा. 1920 मध्ये माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाच्या परिषदेच्या आयोजनाशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? खाली सगळे व्यक्ती दिलेले आहेत. आप्पासाहेब दादागोंडा पाटील, दत्तोबा पवार, तुकाराम गणेशार्य, गंगाराम कांबळे. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. या सर्व तिथं जे आहेत तर त्या संबंधित होत्या. परंतु माणगाव परिषद नेमका काय विषय? तर ही माणगाव परिषद जी आहे मित्रांनो 1920 रोजी माणगाव परिषद जी भरली होती तर याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. आणि या परिषदेमध्ये जे प्रमुख पाहुणे म्हणून होते, प्रमुख पाहुणे जे होते ते होते शाहू महाराज. आता बघा आयोगाचा ट्रेंड जो आहे कसा झालेला इथं. आता मेन गोष्ट जी माणगाव परिषद जी मेन आहे तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचा मिक्स प्रश्न येतो. परंतु आयोगाने इथं जो आहे बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्यावरती प्रश्न न विचारता माणगाव परिषदेवर प्रश्न विचारला. परंतु ही माणगाव परिषद जी आहे बहिष्कृत वर्गाच्या परिषद होती तर ती तिचं आयोजन जे आहे तर त्या आयोजनाशी संबंधित कोणत्या व्यक्ती होत्या हे विचारले. म्हणजे समाज सुधारक तर महत्वाचे आहेतच, परंतु त्यांच्याशी जे रिलेटेड व्यक्ती आहेत सगळ्या तर ह्या व्यक्ती सुद्धा आता महत्वाच्या आहेत आपल्याला हे लक्षात घ्या. त्यामुळं जे म्हणतायत की नाही डिपार्टमेंटल PSI परीक्षा सोपी राहिली तर तसं नाहीये. आपल्याला डीप मध्ये जाऊन कॉन्टेक्स्ट धरून त्या ज्या मेन घटना आहेत तर त्या मेन घटना समाज सुधारक तर करणंच आहे, परंतु त्याच्याशी रिलेटेड त्या समाज सुधारकांशी रिलेटेड अजून जे काही आहेत तर जे व्यक्ती आहेत तर ते पण आपल्याला करणं आहे. म्हणजे आपण एखादं काम करत असतो तर समजा तुम्ही आहात, ठीक आहे, तुम्ही आहात, तुमचा एखादा मित्र आहे. आता तुमचे मित्र दोघं तिघांचा तुमचा ग्रुप आहे बरोबर. तुमचा समजा 4 जणांचा ग्रुप आहे आणि एका दिवशी काय झालं तर तो एक तुमच्या 4 एक जो मित्र आहे तर तो सापडलाच नाही. तर बाकीचे लोक काय करणार आहेत तर तुम्हाला विचारणार आहेत ते का रे तुमचा मित्र कुठं गेला. कारण काय विचारणार, कारण ते त्या 4 मध्ये एक गेला तर 3 जण ह्या तुमच्या 4 ग्रुपला बाकी सगळे आतापर्यंत बघत होते आणि त्यांना माहिती असणार की नाही हा गेला नाही, 3 तर 100% माहिती असणार आहे 4था कुठं गेलेला आहे. ठीक आहे. तर तसं आहे की समाज सुधारकांच्या रिलेटेड जे काही व्यक्ती आहेत तर त्यांचं कार्य सुद्धा मोठं आहे त्यांच्या इतकं. तर त्यामुळे ते कार्य थोडंसं प्रकाशात यावं म्हणून आयोग जो आहे आता तर समाज सुधारक आणि त्यांच्या भोवतीच्या सोबत असणाऱ्या व्यक्ती आहेत कार्य करणाऱ्या तर त्यांच्यावरती प्रश्न विचारताना आपल्याला एकंदरीत इथं दिसतो आता. ठीक आहे. तर बघा पुढचा प्रश्न बघू आपण आता पहा 1919 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणता पुरस्कार दिला होता? डिपार्टमेंटल PSI 2017चा प्रश्न आहे हा. ठीक आहे. आता इथं प्रश्न विचारलेला आहे कर्वेंवर. ठीक आहे. आता हा प्रश्न जो आहे हॅश झालेला आहे, हा रद्द झालेला आहे. ठीक आहे. तर तो रद्द काय झालाय काय नाही याच्या डीप मध्ये काही जात नाही मी, परंतु आपल्या इथं कर्वेंवर प्रश्न 2017ला विचारला होता तर त्यामुळं इथं जे आहे विद्यार्थ्यांनी 2021च्या परीक्षेला कर्वेंचा अभ्यास करणं गरजेचं होतं. ठीक आहे. कारण का तर पहा आता हा प्रश्न आहे 2021चा. अनाथ बालिकाश्रमाची सुरुवात यांनी केली. कोणी केली? कर्वेंनी केली. झाला का प्रश्न? स्टेप डाऊन प्रश्न आहे हा. स्टेप डाऊन प्रश्न का? कोणता पुरस्कार दिला होता आणि तो पुरस्कार दिला तर मग का तर अनाथ बालिकाश्रमाची सुरुवात कोणी केलेली आहे तर कर्वे यांनी केलेली आहे. आला स्टेप डाऊन प्रश्न. 2017ला कर्वेंवर प्रश्न आला, 2021ला त्यांच्यातच अजून थोडासा डीप मध्ये प्रश्न विचारला त्यांनी सुरू केलेली जे आश्रम आहे तर ते विचारला आयोगाने बरोबर. तर त्यामुळं आपल्याला डीप मध्ये जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे, थोडंसं स्टेप डाऊन जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता पुढचं बघा, कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची भारताबरोबर व्यापार करण्याची मक्तेदारी संपुष्टात आली? प्रश्न आहे 2017चा. ठीक आहे. आता आपल्याला उत्तरशी काही घेणे देणे नाहीये, परंतु आपल्याला फक्त की प्रश्न कसे विचारतो आणि पुढचा प्रश्न कसा फ्रेम होऊ शकतो हे बघायचं. तर त्यामुळं हा जो आहे चार्टर्ड ऍक्ट 1813. ठीक आहे. चार्टर्ड ऍक्ट 1813. तर आपल्याला इथं चार्टर्ड ऍक्ट जे ब्रिटिश कायदे आहेत, ब्रिटिश कायदे आपल्याला हे जे आहे 1773 पासून रेग्युलेटिंग ऍक्ट ज्याला म्हणतात, रेग्युलेटिंग ऍक्ट, तर तेव्हापासून ते 1947 पर्यंतचा भारत स्वातंत्र्याचा कायदा इथपर्यंत आपल्याला कायदे बघणे. म्हणजे 1773 नंतर मग पुढे जे आहे 1803 झाला, 1813 झाला, 1833, त्याच्यानंतर पुढे 1857चा कायदा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे 1909, 1919, त्याच्यानंतर 1935 आणि 1947 हे जे ब्रिटिश कालीन कायदे आहेत, ब्रिटिश कालीन कायदे, तर यांच्यावरती आणि यांच्या तरतुदी
आयोग प्रत्येक परीक्षेला तिथं विचारताना आपल्याला दिसतो. ब्रिटिश कायद्यांवर प्रश्न आयोग वारंवार विचारताना दिसतो. 2017ला आयोगाने विचारलेला आहे 1813 वर प्रश्न. 1813 वरचा जो कायदा आहे, 1813चा कायदा, तर त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो 2017ला. तर पुढील 2021 बघा, आता 2021 ला आयोगाने कसा प्रश्न विचारलेला आहे, जोड्या लावांमध्ये प्रश्न विचारलेला आहे. परंतु इथे सुद्धा कायद्याचा तिथं जे आहे अंतर्भाव आहे. त्यांनी काय केलेलं आहे आयोगाने, घटना आणि संबंधित वर्ष जे आहेत, घटना आणि संबंधित वर्ष, तर यांच्या जोड्या लावायला दिलेले. ठीक आहे, इथं थोडंसं ब्लर दिसत असेल तुम्हाला, मी डायरेक्ट प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न इथं कॉपी पेस्ट करून घेतलेला आहे, तर त्यामुळे थोडंसं ब्लर दिसत असेल, परंतु मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगतो. तर पहा, इथं आयोगाने काय केलंय, घटना आणि संबंधित वर्ष दिलेले. तर ठीक आहे, बंगालची फाळणी दिलंय, मुस्लिम लीगची स्थापना, विभक्त मतदारसंघ कायदा आणि लखनौ करार. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बंगालची फाळणी कधी झालेली आहे, तर 1905 रोजी झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे, 1906 रोजी झालेली आहे. ठीक आहे, लखनौ करार आता शेवटचा बघतो मी तुम्हाला. आता विभक्त मतदारसंघ कधी झाले, विभक्त मतदारसंघ 1909. ठीक आहे, आणि लखनौ करार कधी झालेला आहे, तर लखनौ करार झालेला आहे 1916 रोजी. तर ह्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय, तर हा महत्वाचा पॉईंट आहे सगळ्यात, 1909 विभक्त मतदारसंघ. कारण हा जो 1909 चा कायदा आहे, हा ब्रिटिश कायदा आहे 1909 चा. ठीक आहे, आणि याच्यानुसार जे आहे, तर याच्यानुसार विभक्त मतदारसंघ देण्यात आले होते. विभक्त मतदारसंघ जे आहेत, तर ते करण्यात आले होते 1909 च्या कायद्यानुसार. म्हणजे इथं ब्रिटिशकालीन कायदे जे आहेत, तर ते आयोग वारंवार विचारताना आपल्याला दिसते. कारण 2017ला 1813चा कायदा विचारला, 2021 ला जो आहे, तर 2021 ला 1909 चा कायदा विचारायला आपल्याला दिसतो. ठीक आहे, 1909 चा कायदा विचारला. आणि त्याही पुढे जाऊन आता तुम्हाला सांगतो मी, 2023 डिपार्टमेंटल PSI 2023, डिपार्टमेंटल PSI 2023 बघा, 1919 च्या कायद्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या, आलं का. 2017ला कोणता विचारला, 1813. ठीक आहे, 2021 ला कोणता विचारला, 1909. ठीक आहे, 2023 ला कोणता विचारला, आता 2023 ला विचारला 1919. बरोबर, म्हणजे पुढे आयोग कोणता विचारू शकतो, तर पुढे आयोग 1935 विचारू शकतो, किंवा आधीचा रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे 1773 तो विचारू शकतो, किंवा 1803 विचारू शकतो, किंवा पुढचा 1947 सुद्धा विचारू शकतो. म्हणजेच ब्रिटिशकालीन कायदे जे आहेत, तर ते आयोग वारंवार आपल्याला विचारताना दिसतोय. म्हणजेच 1919च्या कायद्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या, इथं डायरेक्ट तरतुदी विचारलेल्या आहेत. म्हणजे स्टेप डाऊन न जाता डीप मध्ये इथं आयोग शिरलेला दिसतोय. बघा, तुम्हाला सांगतो मी कसं आयोग डीप मध्ये कसा जात गेला. इथं सरळ सरळ प्रश्न विचारला 2017ला. बरोबर, 2017 काय मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली, डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह फॅक्च्युअल डाटा विचारलेला आहे. त्याच्यानंतर इथं थोडासा अजून मिक्स मध्ये केला त्यांनी, जोड्या लावांच्या स्वरूपात विचारला. परंतु इथं जे आहे, तर डायरेक्ट आपल्याला कायदाच माहिती पाहिजे नाही. इथं आपल्याला डायरेक्ट कायदाच माहिती पाहिजे. म्हणजे त्यांनी डायरेक्ट तरतुदी विचारलेल्या आहेत आपल्याला, 1919च्या कायद्याच्या डायरेक्ट तरतुदी. आणि इथं तरतुदी आपल्याला तिथं माहितीच असणं पाहिजे ना. याचं उत्तर BCD आहे. कारण भारत मंत्र्याचे वेतन भारतीय तिजोरीतून द्यावे हे 1919 मध्ये नव्हतं. आणि हे बाकीचे जे आहेत 3 कायद्याने लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. बरोबर, इंडिया काउन्सिलचं महत्व कमी झालं. बरोबर, आणि या कायद्याने केंद्र व राज्य सरकारला विषय सूचींचं विभाजन करण्यात आलं, हे पण बरोबर. तर 1919चा कायदा त्यांनी विचारलेला. म्हणजे 17, 21 आणि 23 या परीक्षांमध्ये आपल्याला ब्रिटिश कायदे जे आहेत आयोगाने विचारलेले दिसतात. आणि त्याच्यावरती आपल्याला एकंदरीत अभ्यास प्रॉपर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे जे विचारलेले आहेत तर ते पण डीप मध्ये करायचे आहेत, आणि जे विचारलेले नाहीत ते पण डीप मध्ये करायचे आहेत. कारण त्यांच्यावरती प्रश्न आपल्याला 100% येणार म्हणजे येणार. तुम्हाला महत्वाचे कायदे इथं सांगतो लगेच. 1773चा करायचं आपल्याला. ठीक आहे, 1803, 1813, 1833. ठीक आहे, त्याच्यानंतर 1857. ठीक आहे, त्याच्यानंतर बहुतेक इथं त्याच्यानंतर आपला 1909, 1919. ठीक आहे, त्याच्यानंतर 1935 आणि त्याच्यानंतर 1947. तर ह्या कायद्यांमधूनच पुढचा प्रश्न फ्रेम होणार. याच्यामध्ये अजून 1-2 जे आहे तर मायनर एक छोटेसे जे आहेत तर ते छोटेसे कायदे पण तिथे ऍड होऊ शकतात अजून. तर ते पण मी तुम्हाला आपल्या नोट्समध्ये, आपल्या इतिहासाच्या ज्या बॅच नोट्स आहेत क्लासमध्ये पूर्ण व्यवस्थितरित्या कायदे सगळे शिकवल. म्हणजे याच्यामधील तुमचा मार्क अजिबात जाणार नाही, म्हणजे जाणार नाही. ठीक आहे, याची जबाबदारी माझी. तुमचा मार्क जो आहे तर तो
जाणार नाही याची जबाबदारी माझी आपल्या बॅचमध्ये, ठीक आहे. आपल्या बॅचमध्ये इतिहासाच्या क्लासमध्ये हे सगळे कायदे व्यवस्थितरित्या तुमचे पूर्ण करून घेणार, याच्या प्रॉपर तुम्हाला नोट्स देणार आणि ह्याच्या ट्रिक्स पण तुम्हाला देणार, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला एकदम सोपं जाणार. तर पहा आता पुढचा जो टॉपिक आहे तर कसा विचारतोय बघा. 2017चा प्रश्न आहे हा. कधीच आहे? 2017चा. नारायण लोखंडे यांनी मुंबईमध्ये स्थापन केलेली कामगार संघटना कोणती? तर कोणती ही कामगार संघटना? तर बॉम्बे मिल हँड असोसिएशन. तर हा जो प्रश्न आहे हा कामगार चळवळीवर आहे. कामगार चळवळ. हा जो प्रश्न आहे हा कामगार चळवळीवर फ्रेम झालाय. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईमध्ये कोणती कामगार संघटना स्थापन केली? तर ती बॉम्बे मिल अँड असोसिएशन होती. हा प्रश्न 2017ला विचारलेला आहे. आणि नेक्स्ट प्रश्न बघा 2021चा प्रश्न. काय भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण? आला का स्टेप डाऊन प्रश्न? कोण एक जनक? तर नारायण मेघाजी लोखंडे. आला प्रश्न. इथं काय होता प्रश्न? नारायण लोखंडे यांनी मुंबईत स्थापन केलेली कामगार संघटना कोणती? तर त्याचं उत्तर आहे बॉम्बे मिल अँड असोसिएशन. आणि आता इथं काय भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण? 2021ला प्रश्न आला लगेच. तर त्याचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. म्हणजे जर 2017ला पोरांनी व्यवस्थितरित्या अभ्यास केला असता की बॉम्बे मिल अँड असोसिएशन जर नारायण मेघाजी लोखंडेंनी तयार केलेली आहे, तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावरती व्यवस्थित अभ्यास त्यांनी सगळा केला असता, त्यांना समजलं असतं की नारायण मेघाजी लोखंडे हेच कामगार चळवळीचे जनक आहेत आणि त्यांचा मार्क इथं गेला नसता, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. डिपार्टमेंटल PSI 2023 काय? 1920 मध्ये खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबई कामगार समितीची स्थापना केली होती? काय? मुंबई कामगार समिती विचारली इथं. मुंबई कामगार समिती. तर आता इथं आयोगाने जे आहे इथं आयोगाने गुगली टाकलेली आहे. मागच्या दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये नारायण मेघाजी लोखंडे हे उत्तर होतं, यांच्यावरती प्रश्न फ्रेम झालेला होता. परंतु इथं आयोग स्टेप डाऊन झालेला आहे बघा. इथं आयोग स्टेप डाऊन झालेला आहे म्हणजे डीप मध्ये गेलेलं आहे. याचं उत्तर जे आहे इथं बघा नारायण चंदावरकर आहे, नारायण मेघाजी लोखंडे, SM जोशी आणि BP वाडी आहे. परंतु इथं याचं उत्तर नारायण मेघाजी लोखंडे नसून याचं उत्तर आहे नारायण चंदावरकर. ह्याला म्हणतात आयोगाचा स्टेप डाऊन, ठीक आहे. लक्षात घ्या तुम्ही. आयोग प्रश्न कसा विचारतो? आयोगाचा माइंडसेट तिथं जे आहे तर माइंडसेट आयोगाचा आपण ओळखला तर आपल्याला तिथं पेपर कसा येणार, ठीक आहे, कोणते प्रश्न येणार हे सगळं समजू शकतं. आणि ते तुम्हाला कोण समजून सांगणार? तर ते तुम्हाला समजून सांगायला आम्ही इथं आहोत. आम्ही तुम्हाला 100% कसा पेपर येणार आणि आयोग कसे प्रश्न विचारतो आणि आयोग कसे प्रश्न विचारेल आणि कोणता टॉपिक कसा फिरवेल तर हे सगळं तुम्हाला सांगणार आपण आपल्या बॅचमध्ये, ठीक आहे. अभिनव नव भारत डिपार्टमेंटल पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा इंटिग्रेटेड बॅच. त्याच्यामध्ये सगळं तुमचा अभ्यास पूर्ण होणार. पूर्व आणि मुख्यमध्ये सगळे जे असे प्रश्न आहेत आयोग कसे फिरवतो हे तुम्हाला आम्ही सांगणार आणि विथ नोट्स सगळं देणार. तर इथं आयोगाने जे आहे इथं प्रश्न फिरवलेला आहे. कसा फिरवलाय? तर बघा इथं जे आहे मुंबईमध्ये स्थापन केली इथं कामगार संघटना विचारली होती 2017ला. इथं कामगार चळवळीचे जनक विचारले 2021ला. आणि इथं मुंबई कामगार समिती विचारली आहे. समिती, संघटना नाही, समिती विचारलेली आहे. समिती. तर त्या समितीची स्थापना कोणी केली होती? तर नारायण चंदावरकर यांनी केलेली होती. म्हणजेच आपल्याला इथं काय दिसतं तर कामगार चळवळ जी आहे, कामगार चळवळ, तर कामगार चळवळीशी संबंधित जे व्यक्ती आहेत तर त्यांच्यावरती आयोग पुढे जाऊन आता विचारतोय. फक्त नारायण मेघाजी लोखंडेवर प्रश्न नाही तर अजून कोणते महत्वाचे व्यक्ती त्याच्यामध्ये तर त्यांच्यामध्ये खोलात जाऊन आयोग तिथं प्रश्न विचारताना आपल्याला दिसतोय. तर त्यामुळे आपल्याला कामगार चळवळीवर 100% एक प्रश्न येतो. हे मागील 3 प्रश्नपत्रिकावरून आपल्याला समजलेलं आहे, ठीक आहे. तर एकंदरीत बघायचं झालं तर आता हे प्रश्न जे आहेत तर 15, 16, 16 आणि 15 म्हणजे 2017ला 16 प्रश्न विचारले होते एकूण. 2021ला 16 प्रश्न विचारले होते आणि 2023ला 15 प्रश्न विचारले होते, ठीक आहे. म्हणजे जवळपास 47 प्रश्न आहेत ते. आणि वेळेच्या अभावामुळे हे सगळे प्रश्न तुमचे कव्हर करणं इथं पॉसिबल नाहीये. कारण ह्याच्यामध्ये व्यवस्थित विश्लेषण करून तुम्हाला सांगणे, त्याचे उत्तर सोडून बाकीचे जे 3 ऑप्शन आहेत तर त्याचं विश्लेषण तुम्हाला करून सांगणे. तर हे विश्लेषण आपण जे आहे आपल्या बॅचमध्ये घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं व्यवस्थितरित्या एकदम सगळे प्रश्न, प्रत्येक प्रश्न जो आहे तर तो व्यवस्थित फोडून त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येईल. मागचे PYQ जे आहेत तर ते व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगण्यात येतील. परंतु तुमचं इथं भ्रमनिरास होऊ नये आणि नेमकं कसं आलं सगळंच ॲपमध्ये येणार. मग इथं काय देणार तर इथं तुम्हाला मी सगळे प्रश्न जे आहेत तर ते प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधले शॉर्टमध्ये घेतलेले आहेत. तर ते प्रश्न कसे आले ते तुम्हाला इथं समजून सांगतो. परंतु याचं विश्लेषण आणि डीपमध्ये जाऊन सगळा अभ्यास जो आहे तर तो आपल्या बॅचमध्ये आपण करणार आहोत, ठीक आहे. तर बघा इथं जे आहे डिपार्टमेंटल PSI 2017 इतिहास आणि समाज सुधारकाचे प्रश्न कोणते कोणते आले ते बघा. तर
आता इथं 2017 जे आहे तर ते एकूण 16 प्रश्न आपल्याला आले होते. ठीक आहे, 16 प्रश्न होते. याच्यामध्ये एक पहिला प्रश्न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिद्धार्थ महाविद्यालय आपण बघितलं. छत्रपती शाहू महाराजांचं शिक्षण राजकोट. त्यानंतर महर्षी कर्वे यांना मिळालेले पुरस्कार. आता पुढचा प्रश्न होता लोकहितवादी देशमुखांवर प्रश्न होता. त्याच्यानंतर इथं वेदांकडे चाला स्वामी दयानंद सरस्वती यांचा आर्य समाजावर धर्म सुधारणेवर एक प्रश्न होता, धर्म सुधारणेवर. ठीक आहे. त्याच्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे बॉम्बे मिल हँड असोसिएशन कामगार चळवळी एक प्रश्न होता. त्यानंतर महात्मा फुले यांच्या शिक्षणावर एक प्रश्न होता, समाजसुधारक टॉपिक. वीरा शिंदे यांनी स्थापन केलेल्या शाळांवर प्रश्न होता. त्यानंतर वीरा शिंदे यांनी जी स्थापन केलेली संस्था होती डिप्रेस क्लासेस मिशन, तर ह्याच्यावरती एक प्रश्न होता. आणि राघव भांडारकर यांच्या वर्णनावरून व्यक्ती ओळखा, म्हणजे त्यांचं वर्णन पूर्ण देण्यात आलेलं आहे ते 4 पूर्ण विधानांमध्ये आणि खाली त्याचे समाजसुधारक ओळखायचे होते. असे एकूण 10 प्रश्न जे आहेत तर ते समाजसुधारकांवर तिथं विचारलेले आपल्याला 2017 ला दिसतात. आणि बाकीचे जे 6 प्रश्न आहेत तर संस्था वेगवेगळ्या संस्था दिल्या होत्या, बॉम्बे असोसिएशन, त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन. तर यांची काळानुक्रमे लावायचं होतं, म्हणजे त्यांची स्थापना कधी झालेली आहे आणि त्याच्यानुसार पहिली संस्था, त्याच्यानंतर त्याच्या स्थापना ज्या आहेत तर त्या संस्था ज्या आहेत तर त्या कालानुक्रमे लावायला तो प्रश्न विचारला होता. त्यानंतर 12ला ब्रिटिश कायदे 1813चा कायदा तिथं विचारलेला दिसतो. होम रूल चळवळ टिळक युग, म्हणजे टिळक युगावर मी जे तुम्हाला सांगितलं 1905 ते 1920चा जो कालखंड आहे तर तो एकंदरीत भरपूर घटनांनी भरलेला असा कालखंड आहे. तर त्यामुळे त्या कालखंडावर आयोग जो आहे तर 100% प्रश्न विचारतो. तर टिळक युग आणि होम रूल चळवळ एकंदरीत ॲनी बेझंट आणि त्यांचं कार्य तर तिथं आयोग प्रश्न विचारताना दिसतो. त्यानंतर फॅक्टरी ऍक्ट कामगार कायदे जे आहेत, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आता की कामगार चळवळींवर आयोग 100% प्रश्न विचारतो. तर ते फॅक्टरी ऍक्टवर एक प्रश्न होता. जमीन सुधारणा कायदा कायमधारा पद्धतीवर प्रश्न होता. ठीक आहे, कॉर्नवॉलिस यांनी जी कायमधारा पद्धत राबवली होती भारतामध्ये तर त्याच्यावरती प्रश्न होता. म्हणजेच आपल्याला मग बाकीच्या ज्या जमीन सुधारणा पद्धती आहेत, कायमधारा झाली, रयतवारी झाली, महालवारी झाली, तर ह्या तिथं पद्धती व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आंबा पाणीचा उठाव भागोजी नाईक यांनी केलेला तो विचारला होता. आता उठाव जे आहेत या उठावावर बरोबरच आपल्याला मग शेतकऱ्यांचे उठाव, रामोशांचे उठाव, भिल्लांचे उठाव, कोळ्यांचे उठाव हे सगळे उठाव करणं गरजेचं आहे, कारण उठावावर पण इथं एक प्रश्न तिथं आपल्या 100% असतो. ठीक आहे, तर हे 2017ला विचारलेले एकंदरीत सगळे प्रश्न होते. तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचा आहे तर मारू शकता. ओके, ठीक आहे. तर बघा आता 2021चे प्रश्न जे आहेत कोणते कोणते विचारले बघा. तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचे तर मारून घ्या पहिले. ठीक आहे, तर बघा आता इथं जे आहे तर जोड्या लावायला प्रश्न होता. समाजसुधारक दिले होते आणि साईडला त्याचे वृत्तपत्र आणि पुस्तकं साईडला दिले होते. याच्यामध्ये सावित्रीबाई फुले पण होत्या. सावित्रीबाई फुलेंवरचं कोणतं पुस्तक आहे वगैरे ते विचारलं होतं, म्हणजे महिला समाजसुधारक सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर महात्मा फुले पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म विचारलं होतं. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं इथं महात्मा फुलेंवर एक प्रश्न होता, बरोबर. हे बघा 17ला महात्मा फुलेंवर प्रश्न होता. इथं 21ला सुद्धा महात्मा फुलेंवर प्रश्न होता. पुस्तक विचारलं होतं सार्वजनिक सत्यधर्म. त्याच्यानंतर अनुताई वाघ यांच्यावर बहुपर्यायी प्रश्न होता. महिला समाजसुधारकांवर प्रश्न विचारलेला दिसतो आपल्याला आयोगाने. गोपाळ बाबा वलंकर यांचा ग्रंथ विचारला होता विटाळ विध्वंसक. ठीक आहे, त्यानंतर विनायक दामोदर सावरकर अभिनव भारत क्रांतिकारी संघटना. आता क्रांतिकारी संघटना आणि क्रांतिकारी चळवळी याच्यावरती सुद्धा एक प्रश्न आयोग तिथं आपल्याला फ्रेम करताना दिसतोय. ठीक आहे, शाहू फुले मिक्स प्रश्न सत्यशोधक समाजावर विचारला होता. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्यावरती फिक्स प्रश्न तिथं एकंदरीत आयोगाचा असल्याचं आपल्याला दिसतंय. ठीक आहे, त्यानंतर महर्षी कर्वे यांचा अनाथ आश्रम आपण बघितलं 2021ला विचारला. स्वामी विवेकानंद प्रबुद्ध भारत मासिक 2021ला किती वर्ष झाली हा करंटला धरून विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, हा करंटला धरून त्यांनी प्रश्न विचारला होता. परत नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळ जनक द्या विचारलं होतं. त्यानंतर वीरा शिंदे यांचं पुस्तक माझ्या आठवणी विचारलं होतं. म्हणजे पहा इथं परत तुम्हाला दाखवतो. इथं जे आहे बघा इथं 2017ला इथं वीरा शिंदेवर 2 प्रश्न होते. हे बघा वीरा शिंदे यांनी स्थापन केलेल्या किती शाळा होत्या त्या आणि वीरा शिंदे डिप्रेस क्लासेस मिशन हे 2 प्रश्न 2017ला तिथं विचारलेले होते. आणि इथं 2021ला जे आहे तर इथं परत वीरा शिंदेवर प्रश्न आपल्याला दिसतो. वीरा शिंदे यांचं पुस्तक विचारलं होतं माझ्या आठवणी. म्हणजेच आयोग जे आहे तर तेच टॉपिक तीच चौकट धरतो, परंतु त्याच्यामध्ये खोलात अजून डीपमध्ये जातोय. आणि आपण काय म्हणतो नाही एवढं डीपमध्ये कुठं विचारतात का, नाही असं कुठं विचारतात का. अरे भाई तेच प्रश्न आहेत, तीच चौकट आहे, पण तुम्हाला व्यवस्थितरित्या आयोगाचा माइंडसेट ओळखून तिथं अभ्यास करायचा आहे. विनाकारण फापट पसारा करून तिथं काय शक्य नाही ते गोष्टी. ठीक आहे, तर त्यामुळे विनाकारण फापट पसारा नाही, परंतु जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित त्या चौकटीत राहून कसं विचारू शकतात,
आयोग कसा प्रश्न फिरू शकतो हे थोडं तिथं डोकं लावावं लागणार, ठीक आहे. आणि मग एवढं काय अवघड नाही ते क्रॅक होणार, नाही तर मग असं काही पण अभ्यास करत बसतात आणि 36.50 पण तिथं क्रॅक होणं अवघड होऊन जातं. पहा, आर्य सामाजिक तत्व 11वा प्रश्न विचारला होता, धर्मसुधारणा चळवळीशी रिलेटेड प्रश्न येतो. त्यानंतर जोड्या लावा 1900 ते 1920 मधील घटना, ब्रिटिश कायदा विचारला होता इथं 1909चा. भारतीय राष्ट्रीय सभा आणि उद्दिष्ट इथं जे आहे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना आणि तिचं उद्दिष्ट इथं विचारलेलं दिसतं. आणि ह्याच्यातच अजून एक प्रश्न त्यांनी विचारला होता, राष्ट्रीय काँग्रेस जे आहे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर तो प्रश्न त्यांनी इथं विचारलेला दिसतो. म्हणजे तिथं काँग्रेसची एंट्री जी आहे तर या 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला झालेली दिसते. त्याच्यानंतर परत एक क्रांतिकारी संघटना काकोरी कटावर प्रश्न होता, ठीक आहे. आणि इथं बघा, इथं परत उठाव विचारलेला आहे, रामोशांचा उठाव वासुदेव बळवंत फडके यांनी केला. इथं उठाव विचारला होता आंबापानीचा उठाव 2017ला, आंबापानीचा उठाव विचारला होता भागोजी नाईक यांचा. आणि 21ला काय केलं तर रामोशांचा उठाव विचारलेला आहे वासुदेव बळवंत फडके यांचा. म्हणजे उठावांवर प्रश्न 100% आहे, ठीक आहे. तर बघा आता 2023 प्रश्न स्क्रीनशॉट काढायचं तर काढून घेऊ शकता, ठीक आहे. तर बघा आता परत काय आलेलं इथं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. 1920 मानगाव परिषद आणि शाहू आंबेडकर यांचा मिक्स प्रश्न तिथं विचारला होता. ब्रिटिशांच्या काळात अनुद्योगीकरणाचे परिणाम विचारलेले आहेत. 2023चा प्रश्न 2023ची प्रश्नपत्रिका जी आहे ना ती एकदम जबरदस्त आहे बरं का, गुगली प्रश्नपत्रिका आहे. समाज सुधारकांचे फक्त 3 प्रश्न या प्रश्नपत्रिकेत होते 2023च्या. ओके, तर बघा कसे आहेत ते. ब्रिटिशांच्या काळातील अनुद्योगीकरणाचे परिणाम विचारलेत, म्हणजे ब्रिटिशांच्या काळात एकंदरीत व्यवस्था कशी होती तर त्याच्यावरती प्रश्न इथं फ्रेम झालेले दिसतात. 1919चा कायदा जे तुम्हाला सांगितलं ब्रिटिशकालीन कायदे जे आहेत तर त्या कायद्यांवर 100% तिथं आयोग प्रश्न विचारताना दिसतोय. परत इथं मुंबई कामगार समिती नारायण चांदावरकर कामगार चळवळीवर एक 100% प्रश्न आहे. राणीचा जाहीरनामा वाचन अलाहाबाद 1857च्या उठावाचे परिणाम आणि लॉर्ड कॅनिंग, ठीक आहे. आता मी तुम्हाला जसं सांगितलं जिथं सांदा चेंज होतो म्हणजे जिथं गेअर शिफ्ट होतो, जिथं गेअर बदलतो ना तिथं आयोग 100% प्रश्न विचारतो. गेअर बदलतो म्हणजे काय तर गेअर बदलतो म्हणजे 1857ला तिथं गेअर बदललेला आहे ना, 1857च्या उठावानंतर तिथं परिस्थिती चेंज झालेली आहे, येते का लक्षात. तर त्यामुळे इथं 1857च्या उठावावर प्रश्न तिथं विचारलेला आहे, ठीक आहे. गांधीयुगामध्ये वडाळा मीठ सत्याग्रह जो झालेला आहे महाराष्ट्राला धरून इथे विचारलेला प्रश्न, ठीक आहे. आता इथं गांधीयुग मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये टिळक युग होतं 1905 ते 1920 पर्यंत, परंतु आता इथं 1920 नंतर जो गांधींचा प्रारंभ झालेला आहे तर इथं गांधी युगावर प्रश्न विचारलेले आता आयोगाने, ठीक आहे. इथं वडाळा मीठ सत्याग्रह जो आहे तर तो महाराष्ट्राच्या इतिहासाला धरून तिथं प्रश्न विचारला दिसतो. त्यानंतर ब्रिटिश लष्करी व्यवस्था उच्चपद सुभेदार. आता बघा हा प्रश्न जो आहे ब्रिटिशांच्या काळात अनुद्योगीकरणाचे परिणाम आणि ब्रिटिश लष्करी व्यवस्था उच्चपद, ठीक आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या काळात एकंदरीत व्यवस्था कशी होती, ठीक आहे. ते म्हणजे ते बेसिक प्रश्न, ब्रिटिशांच्या काळात सैन्य कसं होतं, त्याच्यानंतर जमीन व्यवस्था कशी होती, त्याच्यानंतर जमीनदारी पद्धत कोणती होती, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी तर त्याच्यामध्ये इथं प्रश्न आपल्याला रिफ्लेक्ट झालेले आपल्याला दिसत आहेत, ठीक आहे. परत इथं क्रांतिकारी चळवळ लंडन इंडिया हाऊस शिष्यवृत्ती सरदार सिंग रेवाभाई राणा शिष्यवृत्तीवर प्रश्न विचारायला आहे, परंतु क्रांतिकारी चळवळ इथं परत प्रश्न विचारायला आपल्याला दिसतो. इथं मुस्लिम लीगची स्थापना आपल्याला दिसते, ठीक आहे. म्हणजे आता इथं आपल्याला मुस्लिमांच्या संबंधाने मुस्लिम ज्या संस्था आहेत तर ते संस्था, त्याच्यानंतर मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ हे सुद्धा आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं गांधी सत्याग्रह काउन्सिल सुचिता कृपलानी, इथं गांधी युगाचं परत सांगितलेलं आहे. इथं जो आहे प्रश्न हा गांधी युगामधला महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टने विचारला होता. इथं सत्याग्रह काउन्सिल जी आहे सुचिता कृपलानी यांची, तर इथं भारताला धरून इथं प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो, ओके. त्यानंतर इथं 1879चा डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट, तर हा प्रश्न जो आहे तर हा शेतकरी चळवळीशी रिलेटेड आहे, ठीक आहे. शेतकरी उठाव ज्याला आपल्याला म्हणता येईल, कारण 1875 मध्ये दख्खनचे दंगे जे झाले होते, दख्खनचे दंगे, तर दख्खनच्या दंग्यानंतर 1879 रोजी डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट जो आहे तर तो मंजूर करण्यात आला होता. तर हा जो आहे शेतकरी उठावावर तिथं प्रश्न पडलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच आपण इथं बघितलं 2023ला शेतकरी उठावावर आला, 2021ला रामोशी उठावावर आला आणि इथं जो आहे तर 2017ला आंबापानी उठावावर तिथं प्रश्न आलेला दिसतो. म्हणजे उठावावर तिथं 100% प्रश्न आहेतच, ओके. त्याच्यानंतर इथं बघा गुप्त क्रांतिकारी संघटनांवर प्रश्न 100% आहेत, म्हणजे आर्य बांधव समाज, इथं व्यंकटेश खानकोजे. आता इथं थोडासा चेंज झालेला दिसतो, भारताची शिक्षण पद्धती, ठीक आहे. शिक्षण पद्धतीवर विचारायला प्रश्न आणि इथं शिक्षण जे आहे तर ते इथं विष्णुबुवा ब्रह्मचारी जे आहे तर यांचं वृत्तपत्र विचारलेलं दिसतं वर्तमान दीपिका, ठीक आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये जे आहे तर आपल्याला 2021ला जे आहे
इथं वृत्तपत्र जोड्या लावा मध्ये विचारलेले होते. तर इथं जे आहे 2023ला पर्टिक्युलर एका व्यक्तीने चालवलेलं वृत्तपत्र विचारले, विष्णुबुवा ब्रह्मचारी वृत्तपत्र वर्तमान दीपिका. म्हणजे वृत्तपत्रांवर सुद्धा तिथं प्रश्न आपल्याला 100% विचारलेले आपल्याला दिसत आहेत. ओके, तर बघा आता इथे जे आहे 2017, 21 आणि 23 याच्यामध्ये प्रश्न कसे कसे आले हे सगळं मी तुम्हाला दिलेलं आहे स्टेप बाय स्टेप. तुम्हाला जर स्क्रीनशॉट मारायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला समजून सांगतो मी परत. ठीक आहे, ओके, स्क्रीनशॉट निघला असेल तुमचा. तर बघा 2017ला आयोगाने प्रश्न कसे विचारले होते. तर एकूण प्रश्नांची संख्या होती 16. ठीक आहे, याच्यामध्ये समाज सुधारकांवर प्रश्न होते 10. एक प्रश्न होता त्याच्यामध्ये संस्थांवर, टिळक युग मध्ये होम रूलवर प्रश्न होता एक. त्याच्यानंतर एक प्रश्न होता उठावांवर, आंबापानीचा उठाव. एक प्रश्न होता ब्रिटिश कायद्यांवर, एक प्रश्न होता कामगार कायद्यांवर आणि एक प्रश्न होता जमीन सुधारणेवर. ठीक आहे, असे 16 प्रश्न इथं 2017च्या परीक्षेमध्ये विचारलेले होते. त्याच्यानंतर 2021ला एकूण 16 प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये इथं 10 प्रश्न जे आहेत तर समाज सुधारकांवर विचारले. 10 प्रश्न म्हणजे 17चा आणि 21चा ट्रेंड जो आहे समाज सुधारकांवर सेम असलेला आपल्याला दिसतो. 10 प्रश्न समाज सुधारकांवर होते. त्याच्यानंतर एक प्रश्न धर्म सुधारणा चळवळीवर होता. त्याच्यानंतर एक प्रश्न जो आहे तर घटना आणि जोड्या याच्यामध्ये ब्रिटिश कायदा सुद्धा आलेला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 प्रश्न जे आहेत इथं थोडासा ट्रेंड राष्ट्रीय काँग्रेसवर आयोगाने फिरवलेला दिसतो. तर राष्ट्रीय काँग्रेस आणि अध्यक्ष त्यांच्यावरती होता. इथं एक प्रश्न क्रांतिकारी संघटनांवर होता आणि एक प्रश्न इथं उठावांवर होता असलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला 2023 बघू आपण. 2023ला कसं होतं तर 2023ला प्रश्नांची संख्या 16 वरून 15 झालेली आपल्याला दिसते. किती? 16 वरून 15 आपल्याला झालेली दिसते. परंतु याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा बदल जो आहे तर तो इथं 10 प्रश्न आयोग समाज सुधारकांवर विचारत होतं. इथं जे आहे समाज सुधारकांवरची प्रश्नांची संख्या फक्त 3 झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे, समाज सुधारकांवर प्रश्न किती झाले तिथं फक्त 3 प्रश्न जे आहेत तर ते समाज सुधारकांवर झालेत. परंतु आयोगाने तिथं चौकट आपल्याला सोडलेली दिसत नाही. कारण इथं एक प्रश्न जो आहे तो ब्रिटिश कायद्यांवर आपल्याला आलेला दिसतो. त्याच्यानंतर एक प्रश्न जो आहे तर तो कामगार चळवळीवर आपल्याला आलेला दिसतोय. त्याच्यानंतर 2 प्रश्न जे आहेत तर 2 प्रश्न गांधी सत्याग्रह चळवळीवर आपल्याला आलेले दिसत आहेत. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला इथं गांधी युग जे आहे तर ते गांधी युगावर, टिळक युगानंतर गांधी युगावर जे आहे तर ते आयोग आपल्याला प्रश्न विचारताना दिसतंय. ठीक आहे, त्याच्यानंतर जिथं आपण म्हणतो गेअर शिफ्ट होतो, जिथं गेअर शिफ्ट होतो तिथलचे प्रश्न 1857च्या उठावाचा जाहीरनामा त्याच्यावरती विचारलेला आहे. एक प्रश्न जे आहे तर ते मुस्लिम संस्था, धर्म सुधारणा चळवळी याच्यावरती आपल्याला 2023 मध्ये आलेला दिसतो. एक प्रश्न जो शेतकरी चळवळ किंवा उठाव आपल्याला दिसतो. 2 प्रश्न जे आहेत तर ते क्रांतिकारी चळवळीवर, एक प्रश्न भारतीय शिक्षणावर आणि 2 प्रश्न जे आहेत तर ते ब्रिटिश कालीन व्यवस्था आणि त्याचे परिणाम याच्यावरती आपल्याला आयोग विचारताना दिसतो. म्हणजे आपण बघितलं तर आयोग तिथं चौकट सोडत नाहीये. प्रश्नांची जी विचारण्याची संख्या जी आहे टॉपिकवर आता इथं 10 वरून 3 झाली, परंतु इथं बाकी जे टॉपिक आहेत तर ते बाकी टॉपिक तिथं आयोगाने ऍड केले दिसतात. 1857चा उठाव, मुस्लिम संस्था, ठीक आहे, त्याच्यानंतर भारतीय शिक्षण, हे जे टॉपिक आहेत तर हे टॉपिक तिथं आयोगाने ऍड केलेले दिसतात. परंतु कामगार चळवळी, ब्रिटिश कायदे, त्याच्यानंतर क्रांतिकारी चळवळी, क्रांतिकारी संघटना, त्याच्यानंतर शेतकरी उठाव, हे जे मेन टॉपिक आहेत तर हे टॉपिक तिथं आयोगाने आपल्याला स्किप केलेले दिसत नाही. ते आयोगाने ते टॉपिक तिथं घेतलेलेच आहेत. ठीक आहे, तर महत्वाचे असलेले असे 10 टॉपिक तुम्हाला मी देत आहे. एकदम इम्पॉर्टंट टॉपिक 10 टॉपिक. ठीक आहे, महत्वाचे डिपार्टमेंटल PSI साठी. या टॉपिकच्या बाहेर आयोग शक्यतो जात नाहीये डिपार्टमेंटल परीक्षेला, आपण बघितलंय. तर त्याच्यावरून हे टॉपिक व्यवस्थितरित्या काढले, ह्याचा अभ्यास केला तर 15 पैकी आपल्याला कमीत कमी 12 ते 13 मार्क जे आहे तर ते 100% मिळणार. एवढे टॉपिक करायचे. तर कोणते कोणते आहेत बघा. समाज सुधारकांमध्ये त्यांचे कार्य व संबंधित व्यक्ती, संस्था आणि संघटना आपल्याला करायच्यात. त्यांनी स्थापन केले समाज असतील, शाळा असतील, वसतिगृह असतील, संबंधित घटना असतील आणि त्यांचं वर्ष जे आहे तर ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश कायदे 1773 पासून आहे समजा. ठीक आहे, रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 पासून 1947 पर्यंत. त्याच्यानंतर कामगार चळवळी, क्रांतिकारी संघटना, उठाव, शेतकरी, रामोशी, भिल्ल आणि कोळी. ठीक आहे, त्याच्यानंतर धर्म सुधारणा चळवळी, समाज, त्यांची संस्था, धर्मामध्ये हिंदू धर्म सुधारणा चळवळ, मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ, शीख धर्म सुधारणा चळवळ, त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, त्याचे अधिवेशन, ठीक आहे, आणि अध्यक्ष त्यांचे सगळे करणं गरजेचं आहे. टिळक युग आणि गांधी युग, भारत आणि महाराष्ट्राला धरून या गोष्टी आपल्या इथं करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 1857चा उठाव, त्याची कारण आणि त्याचे परिणाम सुद्धा ते आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि शिक्षण आणि प्रमुख वृत्तपत्र जे आहे तर हे सुद्धा महत्वाचे टॉपिक याच्यामध्ये आपल्याला असलेले दिसतात. ठीक आहे, तर हे 10 टॉपिक जे आहेत तर हे 10 टॉपिक महत्वाचे आहे डिपार्टमेंटल PSI साठी. ह्या 10 टॉपिकचा अभ्यास जो आहे आपण आपल्या बॅच मध्ये शुअर शॉट इथं करून घेत आहोत. ज्यांना
इच्छा आहे त्यांनी 100% बॅच जॉईन करावी अशी माझी इच्छा आहे. कारण ही डिपार्टमेंटल PSI पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी बॅच आहे. फक्त आता सध्याची आहे 6 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला इथं जे आहे तर ती ऑफर आहे. ऑफर मध्ये ही बॅच तुम्हाला 7,499 रुपये मध्ये मिळणार आहे. ही 25% डिस्काउंट देऊन आहे. ठीक आहे. 6 नोव्हेंबर नंतर ही बॅच मूळ किंमत जी आहे 10,000 रुपयाला होऊन जाईल. ठीक आहे. आता जी आहे 6 नोव्हेंबर पर्यंत 7,499 मध्ये फक्त ही बॅच तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही एकंदरीत जे काही अभिनव नव भारत आणि एकंदरीत आपल्या डिपार्टमेंटल PSI साठी जे आपण काही अभ्यास उपक्रम चालू केलेला आहे त्याला तुम्ही उत्कृष्ट असा जबरदस्त असा प्रतिसाद देत आहात. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि आता जे परराष्ट्र संबंध, त्याच्यानंतर इतिहास अभ्यास स्ट्रॅटेजी आपण पूर्ण झालेली आहे. याच्यानंतर आपली स्टेप बाय स्टेप भूगोलाची झाली, त्याच्यानंतर चालू घडामोडी झाले. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कसा करायचा काही नाही ह्याचा इत्तंभूत अशी अभ्यास स्ट्रॅटेजी आपण परत आपल्या YouTube लेक्चरवर घेऊन येऊ. तोपर्यंत तुम्ही आपली ज्यांना कोणाला अभ्यास करायचा आहे त्यांनी 100% बॅच जॉईन करा आणि अभ्यास आपला सुरू करा. जाहिरातीची प्रक्रिया जी आहे तर ती युद्ध पातळीवर चालू आहे. लवकरच जाहिरात येण्याची चिन्ह आहेत, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे. त्यामुळे कुणीही गहाळ पडू नका. नंतर आयोगाने जरी 1,000 जागांची जरी जाहिरात काढली, परंतु आपण जर तयार नसू तर त्या 1,000 जागा येण्याला काहीही अर्थ नाही. ठीक आहे. कारण जर जागा आल्या तर आपलं काम तिथं 100% झालं पाहिजे. यासाठी आपली तयारी सुद्धा त्या दर्जाची तिथं आपली पाहिजे. ठीक आहे. मागं जे काही झालेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टी विसरून जा. जे काही तुम्ही अपयश आलं असेल ते सगळं विसरून जा आणि नव्या जोमाने तुम्ही अभ्यासाला लागा. कारण ज्यावेळेस तुम्ही विजयी होता, ज्यावेळेस तुम्ही यशस्वी होता, त्यावेळेस तुमचे मागचे सगळे जे पराभव आहे तर ते पुसले जातात. ते कोणीही लक्षात ठेवत नाही. जग फक्त तुम्ही जिंकलेलं लक्षात ठेवतं, तुमचा विजय लक्षात ठेवतं. तुम्ही जे काही जिंकला असाल ते फक्त जग लक्षात ठेवतं. तुमचं स्ट्रगल, तुमचं अपयश हे जग लक्षात ठेवत नाही. ठीक आहे. त्यामुळे फक्त तुम्ही कसे जिंकणार, तुमच्या जिंकण्याची तयारी तुम्ही आत्तापासून तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. त्यासाठी तुमच्या सोबत अभिनव नव भारत आणि अभिनव नव भारतची संपूर्ण टीम कायम सोबत आहे. ठीक आहे. मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या आपल्या अभ्यास स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये. तोपर्यंत करा अभ्यास, वा अधिकारी, सोबत लढू, सोबत जिंकू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.